हिंदू स्मशानभूमीत इतर समाजाचे अतिक्रमण हिंदूंच्या भावना दुखावल्या। हिंदू स्मशानभूमीत हिंदू व्यतिरिक्त समाजाला अंत्यविधीची परवानगी देऊ नये। नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर। मूर्तिजापूर शहरातील स्टेशन परिसरातील पारदेश्वर मंदिराजवळील सकल हिंदू समाजासाठी राखीव असलेल्या हिंदू स्मशानभूमीत इतर समाजानं दफनविधीचा कार्य केल्यानं हिंदूंच्या भावना दुखावल्यात। यावर नगर प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी असं निवेदन तक्रारकर्त्यांनी मूर्तिजापूरचे नगर परिषद मुख्याधिकारी शेषराव टाले यांना देण्यात आले। शहरातील स्टेशन विभागातील सकल हिंदू समाजाची स्मशानभूमी ही हिंदू धर्मियांसाठी राखीव असताना विशिष्ट समाजातील लोकांनी दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी विशिष्ट समाजातील मृत्यू पावलेल्या व्यक्तीची दफनविधी करत आहेत। आज एकानं केलं तर उद्या दुसरेही करत राहणार, त्यामुळे हिंदू लोकांना तेथील स्मशानभूमीची जागा कमी पडेल, यावर नंतर कोणताही तोडगा निघणार नाही। त्यात इतर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। याकडे नगर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्टेशन परिसरातील पारदेश्वर मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीत हिंदू धर्माव्यतिरिक्त कोणत्याही समाजातील दफनविधी करण्यापासून थांबवण्यात यावं। प्रत्येक समाजासाठी शासनाने दफनविधी भूमी राखीव दिली असताना हिंदू स्मशानभूमीतच एका विशिष्ट समाजाने दफनविधीचं कार्य करण्याचा मज्जाव केलेला आहे, त्यामुळे सकल हिंदू समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यात। असा प्रकार नेहमी घडत असेल तर नगरपालिका प्रशासनाविरोधात सकल हिंदू समाज मोठे आंदोलन उभारू शकतं। या स्मशानभूमीत विशिष्ट समाजातील लोकांनी मृतदेह दफनविधी करून सकल हिंदू समाजाच्या स्मशानभूमीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केल्यासारखं झालेलं आहे। हिंदू स्मशानभूमीत झाला हा प्रकार जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय। निवेदन देतेवेळी आनंद देविदास बांगळ, राहुल भुजंगराव यदवर, चेतन अरुणराव सदार, रवी मारकड, निखिल पाल, अतुल नाटा, राजेश शेगावकर, दुर्गाताई मोहिते, प्रसाद धारपवार, चेतन पवार, अजय बर्डे, कुणाल बयस इत्यादी उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी। मूर्तिजापूर येथील स्टेशन विभागात हिंदू स्मशानभूमी हे हिंदू समाजासाठी राखीव, सकल हिंदूंसाठी हे स्मशानभूमी राखीव आहे। तरी काही दिवसांपासून तिथं इतर समाजांचे लोक अतिक्रमण करत आहे आणि दफनविधी करून त्याच्यावर अतिक्रमण करण्याचे प्रयत्न करत आहे। त्यांना थांबवण्याकरिता आज आम्ही इथं नगरपालिकेला CO साहेबाला निवेदन दिलेलं आहे आणि आमची सर्व सकल मूर्तिजापुरातील सकल हिंदू समाजाच्या लोकांच्या वतीनं आमचं हे म्हणणं आहे की बा तिथं कुठल्याही प्रकारचं हिंदू लोकांच्या व्यतिरिक्त कुठल्याही इतर समाजाच्या लोकांनी त्या हिंदू स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करू नये, त्या दफनविधी करू नये आणि कुठल्याच प्रकारचं सिम्बॉल तिथं लावू नये, याकरिता आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे। यापुढे असाही जाती तेढ निर्माण होऊ नये याकरिता आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे। तरी नगरपालिकेच्या प्रशासनाने याच्यावर गांभीर्य दाखवून याच्यावर चौकशी करावी।